तर 146 पान नंबरवरती 8.5 पॉईंटचा नंबर आहे. साऊंड टॉपिक चालू होता आपला आणि त्याच्यातलाच एक महत्वाचा पॉईंट आहे तो आपण आज घेऊया. तो म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द ट्रॅव्हलिंग वेव्ह. व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी ऑफ ट्रॅव्हलिंग वेव्ह. ठीक आहे. मग ट्रॅव्हलिंग वेव्ह किती आहेत आपल्याकडे? दोन वेव्ह आहेत. दोन वेव्ह आहेत. कोणत्या कोणत्या दोन वेव्ह आहेत? एक आहे ट्रान्सवर्स आणि दुसरी कोणती आहे? लॉन्जिट्युडिनल. ठीक आहे. ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? म्हणजे उदाहरणार्थ एखादा फिक्स पॉइंट असेल आणि समजा एखादा धागा घेतला, दोरा घेतला, ठीक आहे, तार घेतली आणि त्याची एका साईडला जर आपण ऑसिलेशन दिली तर अशा पद्धतीची वेव्ह त्याच्यावरती तयार होते. त्याला आपण ट्रान्सवर्स वेव्ह असं म्हणतो. पाण्यावरती दगड टाकल्यानंतर ते पाण्यावरती लहरी तयार होतात, त्या सुद्धा ट्रान्सवर्स वेव्हच आहेत. याच्याबद्दल आपण बोललोय भरपूर. आणि दुसरी लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे काय आहे? तर हवा, आपण जे बोलतो ती साऊंड वेव्ह लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे. हवेमध्ये कॉम्प्रेशन्स आणि रॅरिफ्रॅक्शन्स म्हणजे काही एअरच्या प्रेशर काही ठिकाणी जास्त असतो तर काही ठिकाणी कमी असतो. अशी जी काही वेव्ह तयार होते त्याला आपण लॉन्जिट्युडिनल वेव्ह असं म्हणतो. तर या अशा पद्धतीची जी वेव्ह आहे त्या ठिकाणी व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी म्हणजे कितीच्या स्पीडनं वेव्ह पळते त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे, याच्यासाठीचा फॉर्म्युला वेगळा आहे. तर सुरुवातीला याच्यासाठीचा काय फॉर्म्युला आहे ते आपण बघूया. आपल्याकडे स्ट्रेच्ड स्ट्रिंग म्हणजे एक तार घेतलेली आहे आणि त्याच्यावरती जर वेव्ह क्रिएट झाली तर त्याचा आपल्याला फॉर्म्युला काढायचा आहे किंवा त्यांनी डायरेक्टच दिलेला आहे. तर ट्रान्सवर्स वेव्ह साठीचा काय फॉर्म्युला येतोय आपण बघूया पहिल्यांदा. तर तो फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू म्हणजे व्हेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट टी अपॉन एम. व्हॉट इज टी? टी इज द टेन्शन इन स्ट्रिंग. ठीक आहे. म्हणजे ही जी तार आहे की ज्याच्यावरती आपण ती वेव्ह पळवणार आहे त्या तारेमध्ये किती ताण आहे त्याला टेन्शन असं म्हणलं जातं. ठीक आहे. मग ती दोन टोकाला जर आपण बांधली असेल तर त्याच्यामध्ये टेन्शन तयार होईल किंवा एका टोकाला बांधलेले आणि दुसऱ्या टोकाला वजन अडकवलं असेल तरी टेन्शन तयार होईल. तर किती ताण आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की तिचं स्पीड किती असणार आहे. टी इज अंडर रूट टी, सॉरी, टी इज टेन्शन. आणि एम म्हणजे मास पर युनिट लेंथ ऑफ द वायर. मास पर युनिट लेंथ. मास पर युनिट लेंथ म्हणजे एकूण मास समजा त्या वायरचं एम इतका असेल आणि एल इतकी त्याची लेंथ असेल तर मास पर युनिट लेंथ म्हणजे काय झालं? एम बाय एल. त्याला लिनियर मास डेन्सिटी सुद्धा म्हणतात किंवा लिनियर डेन्सिटी म्हणतात, मास डेन्सिटी म्हणतात, काही म्हटलं तरी तुम्ही चालेल. तर मास पर युनिट लेंथ म्हणजे त्याची घनता थोडक्यात त्या वायरची किती आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. तर हा फॉर्म्युला कुठून आला, काय आला ते आपल्याला दिलेला नाही, तो डायरेक्ट फॉर्म्युला सिलेबसमध्ये आलेला आहे. तर हा फॉर्म्युला पाठ असणं गरजेचं आहे, याच्यावरती न्यूमेरिकल्स विचारले जातात. तर आपण दुसरा म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्ह वरती वेव्हची जी व्हेलॉसिटी आहे ती कशी कॅल्क्युलेट करायची ते थोडंसं आपण बघूया. लॉन्जिट्युडिनल लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे की एअरमध्ये कॉम्प्रेशन्स आणि रॅरिफॅक्शन्स तयार झाली म्हणजे हाय प्रेशर रिजन आणि लो प्रेशर रिजन तयार होत जातात. त्याचे व्हिडिओ सुद्धा आपण बघितलेले आहेत कशा पद्धतीनं लॉन्जिट्युडिनल वेव्ह दिसते. तर हाय प्रेशर आणि लो प्रेशरचे रिजन तयार झाले तर त्या ठिकाणी लॉन्जिट्युडिनल वेव्ह तयार होते. तर याची व्हेलॉसिटी काढताना पहिला सायंटिस्ट ज्यानं प्रयत्न केला त्याचं नाव न्यूटन. सो न्यूटन या सायंटिस्टनं व्हेलॉसिटी कशी फाइंड केली तर त्यानं असं गृहीत धरलं की जी कॉम्प्रेशन्स आणि रॅरिफ्रॅक्शन्स जे तयार होतात, ऍक्च्युली व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला हा येतो व्हेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट ई अपॉन रो. ई काय आहे तर ऑब्वियस आपण असं गृहीत धरूया की एअर मध्ये ती वेव्ह चाललेली आहे तर ई म्हणजेच मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आता मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे काय
तर तो मला वाटतं 6 नंबरचा चॅप्टर आहे, प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे, त्यामुळे त्याची काही काळजी करू नका. ते मी एक्सप्लेन करीन. 3 प्रकारचे असतात वेगळे वेगळे ते मॉड्युलस. ठीक आहे. आणि रो म्हणजे डेन्सिटी ऑफ एअर. ज्या मीडियम मधून तो चाललेला आहे, आपण असं म्हणू की एअर मीडियम मधून ती वेव्ह चाललेली आहे, तर डेन्सिटी ऑफ द एअर. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला आहे. मग न्यूटन असं गृहीत धरलं की जे कॉम्प्रेशन्स आणि रॅरिफ्रॅक्शन्स होतात. कॉम्प्रेशन्स म्हणजे काय, तर काही ठिकाणी वेव्ह एअर मॉलिक्युल्स कॉम्प्रेस झालेले असेल, तिथे जास्त प्रेशर आहे, तर काही ठिकाणी काय असणार आहेत, रेअर असणार आहेत. तर दुसऱ्या ठिकाणी परत कॉम्प्रेस झाले असतील, परत काही ठिकाणी काय असणार आहेत, रेअर असणार आहेत. तर असे कॉम्प्रेशन्स आणि रॅरिफ्रॅक्शन्स त्या ठिकाणी तयार झालेले असतात. तर याच्यामध्ये कॉम्प्रेशन ज्या ठिकाणी झालेलं आहे किंवा रॅरिफ्रॅक्शन ज्या ठिकाणी झालेलं आहे, ही जी प्रोसेस आहे न्यूटनच्या मध्ये, ती कशी आहे, तर आयसोथर्मल आहे. आयसोथर्मल. ठीक आहे. तर या प्रोसेसचे 2-3 भाग आहेत, आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक. ठीक आहे. ते जे काही प्रकार आहेत त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवतो, नाहीतर हा व्हिडिओ मोठा होईल. आयसोथर्मल म्हणजे सध्या एवढंच लक्षात ठेवा की एखादी जर प्रोसेस घडली आणि त्या प्रोसेसमध्ये जर त्या सिस्टीमचं तिथं जे काय आहे, एअर आहे, काय असेल ते, त्याचं जर तापमान बदलत नसेल, टेम्परेचर फिक्स राहत असेल, तर त्याला आयसोथर्मल म्हणतात. आयसो म्हणजे सेम, थर्मल म्हणजे टेम्परेचर, मग त्याला आयसोथर्मल सेम टेम्परेचर असं म्हणतात. मग त्यानं गृहीत धरलं की कॉम्प्रेशन रॅरिफ्रॅक्शन ही प्रोसेस कशी आहे, आयसोथर्मल आहे. आणि ती जर आयसोथर्मल असेल तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आला पाहिजे त्याच्यामध्ये, तर तो येतो पी अपॉन रो. ई च्या ऐवजी काय येते, पी, कारण त्याच्यामध्ये आयसोथर्मल प्रोसेससाठी ई इज इक्वल टू पी इतका असतो. ठीक आहे. पी म्हणजे काय, तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, तर हे जे काही वातावरण आहे ते एखाद्या वस्तूवरती किती प्रेशर एक्झर्ट करतं. साहजिकच आहे, हवा आहे, त्याला काहीतरी वजन असणार आणि ते प्रत्येक वस्तूवरती काहीतरी दाब देते. उदाहरणार्थ आपल्या डोक्यावरती सुद्धा हवा आहे, ती हवा आपल्या डोक्यावरती सुद्धा दाब देत असेल, आपल्या शरीरावरती दाब देत असेल, त्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतात. तर त्याचं म्हणणं की पी ऍटमॉस्फेरिक प्रेशर इतकं इलास्टिक कॉन्स्टंट असतो तो, आणि त्यामुळे त्यानं पी हा कॉन्स्टंट घेतला. तर या पी चा वापर करून किती व्हेलॉसिटी आली साऊंडची ते आपण बघूया. ठीक आहे. ओके. सो हे पी किती येतं, प्रेशरचा फॉर्म्युला पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया. तर पी येतं रो जी एच. ठीक आहे. लक्षात ठेवा फक्त प्रेशर किती असतं, फॉर्म्युला काय त्याचा, रो जी एच. रो म्हणजे काय, तर डेन्सिटी. ठीक आहे. कुणाची डेन्सिटी, तर मर्क्युरीची. पण इतर रो आपण ऑलरेडी वापरलाय कुणाच्या डेन्सिटीसाठी, एअरच्या डेन्सिटीसाठी, त्यामुळे तिथं मी रो वापरू शकत नाही. पुस्तकात जे शब्द वापरलाय तो वापरूया. तर रो नाही, पुस्तकामध्ये डी शब्द वापरलाय, आपण डी घेऊया. त्यामुळे इथं काय येणार आहे, डी. डी म्हणजे काय येणार आहे, डेन्सिटी ऑफ मर्क्युरी. ठीक आहे. आता म्हणणार ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा आणि मर्क्युरीचा काय संबंध आहे, तर ते आपल्याला पुढच्या वर्षी शिकायचं आहे. या वर्षी कदाचित नाही तुमच्या सिलेबसला ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसं कॅल्क्युलेट करायचं. तर मी त्या पुढच्या लेक्चरमध्ये एखाद्या तुम्हाला ऍटमॉस्फेरिक प्रेशर बद्दल भरपूर माहिती देईन, त्याची काही काळजी करू नका. सध्या लक्षात ठेवा फक्त आकडेवारी लक्षात ठेवा की डी डेन्सिटी ऑफ द मर्क्युरी किती असते ती, तर 13,600. ठीक आहे, के जी पर मीटर क्यूब. ठीक आहे. डेन्सिटी बद्दल तुम्हाला माहित आहे, डेन्सिटी म्हणजे काय असतं ते. दुसरं जी, जी आपल्याला सगळ्यांना माहिती किती असतो, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि एच ती हाईट आहे. ऍक्च्युअली ती मॅनोमीटरची रिडिंग असतात. मॅनोमीटर म्हणजे काय ते सगळं तुम्हाला कळेल. तर ते किती आहे, तर 0.76 मीटर इतकं ते रिडिंग त्याच्यावरती मॅनोमीटरवरती दाखवतं हाईट. ठीक आहे. ते मॅनोमीटर इज द इक्विपमेंट टू मेजर ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर ते आपण बघू सगळं पुन्हा एकदा. पण या किमती आणखी एक राहिली, ही रो ची किंमत. तर रो म्हणजे डेन्सिटी ऑफ द एअर. डेन्सिटी ऑफ एअर, ज्या हवेत ती वेव्ह चाललेली आहे ती, तर ती व्हॅल्यू मला वाटते 1.293 के जी पर मीटर क्यूब इतकी काहीतरी आहे. तर या जर किमती मी या इक्वेशन मध्ये टाकल्या तर बघूया पी ची किंमत काय आहे, रो जी एच किंवा डी जी एच. आता किमती आपण भरूया सगळ्या. डी ची किंमत किती आहे, 13,600. ठीक आहे, इंटू
जी किती आहे 9.8 इंटू एच किती आहे 0.76. ठीक आहे. हे डीजीएच म्हणजे पी झाला आणि खाली रो काय आहे 1. व्ही ची किंमत किती येते तर हे सगळं काढल्यानंतर व्ही ची किंमत येते 279.9 समथिंग मला वाटतं काहीतरी मीटर पर सेकंड ऍट एनटीपी. एनटीपी म्हणजे नॉर्मल टेम्परेचर प्रेशर. ठीक आहे. नॉर्मल टेम्परेचर प्रेशर म्हणजे ते काहीतरी ठराविक आकडे आहेत. या टेम्परेचरला या प्रेशरला टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असतं त्या ठिकाणी. तर एवढं व्हेलॉसिटी साऊंडची आलेली आहे. ठीक आहे. आता प्रॉब्लेम असा होतो या ठिकाणी की सायंटिस्टने ऑलरेडी साऊंडची व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करून ठेवलेली होती. ठीक आहे. म्हणजे लॉन्जिट्यूडल वेव्हची लॉन्जिट्यूडल वेव्ह साऊंड लॉन्जिट्यूडल वेव्हच आहे. तर ती व्ही ची किंमत 332 मीटर पर सेकंद इतकी येते. आणि न्यूटनने काढलेली तर चुकीची आली काहीतरी 279 काहीतरी आलेली म्हणजे थोडीशी कमी आली. ठीक आहे. ही का कमी आली ते काही न्यूटनला समजलं नाही. परंतु त्याने एक पहिला प्रयत्न केला व्हेलॉसिटी काढण्याचा आणि तो थोडासा चुकलेला आहे. तर या न्यूटनच्या लॉ मध्ये काहीतरी चूक असणार आहे 100%. ती चूक लाप्लास नावाच्या सायंटिस्टनं करेक्ट केली. काय करेक्ट केलं किती आलं ते आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ठीक आहे. तर याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूटन जो काय फॉर्म्युला फाइंड केला होता व्हेलॉसिटी ऑफ लॉन्जिट्यूडल वेव्ह फाइंड करण्याचा तो आपण फॉर्म्युला बघितला आणि त्याच्यानुसार व्हेलॉसिटी सुद्धा कॅल्क्युलेट केली आणि ती 279.9 मीटर पर सेकंड समथिंग काहीतरी आली. आणि प्रॅक्टिकली जो सायंटिस्टनी फॉर्म्युला फाइंड केला होता तो 232 मीटर पर सेकंड इतका आहे म्हणजे थोडीशी कमी व्हॅल्यू आली. तर ती का कमी व्हॅल्यू आली त्याच्यासाठी लाप्लास नावाच्या सायंटिस्टनं एक करेक्शन दिली. सो लाप्लासनं काय करेक्शन केलेले आहे ते आपण बघूया. ठीक आहे. न्यूटनचा फॉर्म्युला असा होता की व्ही इज इक्वल टू अंडर रूट पी म्हणजे प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर अपॉन रो डेन्सिटी ऑफ द एअर असा फॉर्म्युला होता. आणि त्यांना असं गृहीत धरलं होतं की जे कॉम्प्रेशन आणि रॅरिफ्रॅक्शन होतंय ती जी प्रोसेस आहे ती आयसोथर्मल प्रोसेस आहे असं न्यूटननं गृहीत धरलं होतं. परंतु लाप्लास असं म्हणला की आयसोथर्मल नाही ती प्रोसेस कसली आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. ॲडियाबॅटिक. ठीक आहे. म्हणा आता ही नवीन शब्द आला पुन्हा एकदा ॲडियाबॅटिक म्हणजे काय तर तो नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून 2-3 शब्द येणार आहेत 2-3 कन्सेप्ट येणार आहेत. तर त्या सगळ्या कन्सेप्टचा एक आपण वेगळा व्हिडिओ बनवूया आजच. ठीक आहे. तर ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे आणि त्यांना असं सांगितलं की मग ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहत नाही आणि ॲडियाबॅटिक जर प्रोसेस असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला घेऊन चालणार नाही. तर तो फॉर्म्युला तुम्हाला घ्यावा लागेल व्ही इज इक्वल टू अंडर रूट गॅमा पी अपॉन रो. गॅमा पी अपॉन रो हा फॉर्म्युला आपल्याला घ्यायला. गॅमा म्हणजे काय आहे तर इट इज द रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट. रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट. रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट म्हणजे काय गॅमा इज इक्वल टू सीपी डिवाइड बाय सीव्ही. आता सीपी काय आहे तर सीपी म्हणजे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि सीव्ही म्हणजे काय आहे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे. स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता हे काय आहे सगळं स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम किंवा रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट गॅमा. ठीक आहे. याची किंमत येते 1.44 समथिंग काहीतरी किंमत येते. ठीक आहे. किंवा ॲडिबॅटिक प्रोसेस मागच्या लेक्चरमध्ये झाली आयसोथर्मल प्रोसेस हे सगळं काय आहे तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवतो आजच. तो पहिल्यांदा बघा आणि मग हे बघितलं तरी चालेल. ठीक आहे. तर एवढीच एक करेक्शन त्याने सांगितली की प्रोसेस आयसोथर्मल नाही तर प्रोसेस कशी आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. आणि मग ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी तुम्हाला हा फॉर्म्युला वापरून चालणार नाही तर तो काय वापरायला लागेल गॅमा पी असा फॉर्म्युला वापरायला लागेल. हा न्यूटनचा फॉर्म्युला आहे आणि हा लाप्लासचा फॉर्म्युला आहे. ओके.
मग काय फरक पडला? एवढाच फरक पडेल. तर व्ही इज इक्वल टू अंडर रूट हे गॅमाची किंमत येईल 1.44 आणि बाकीच्या त्या किमती आहे अशाच, कारण पी ची किंमत काय येते DGH, डी ची किंमत 13,600, जी ची किंमत 9.8 आणि एच ची किंमत मला वाटतं 0.76. ओके, डिवायडेड बाय रो ची किंमत मला वाटतं 1.293 अशी काहीतरी होती. आणि हे किमती भरून सोडवलं किंवा तुम्ही असं जरी म्हणलं की गॅमा इज इक्वल टू त्याचं काहीतरी 279.9 आलं होतं, त्याला अंडर रूट 1.44 न फक्त मल्टिप्लाय करा, असं जरी विचार केला तरी चालेल. आणि ते उत्तर मला वाटतं 332.3 मीटर पर सेकंड इतकं आलं. कुणाचं उत्तर आलं? हे लाप्लासनं काढलेल्या फॉर्म्युलानुसार उत्तर आलं. आणि आपल्याला माहिती आहे सायंटिस्टनी बाय प्रॅक्टिकल उत्तर काय काढलेलं आहे एक्सपेरिमेंट करून, तर 332 मीटर पर सेकंद उत्तर काढलेलं होतं. आणि तुम्ही जर बघितलं तर हे जवळपास एकसारखंच आलेलं आहे. ठीक आहे. आणि याच्यावरून आपण म्हणू शकतो की बाबा लॅप्लासनं जे काय फॉर्म्युला सांगितला तो बरोबर आहे. सो दिस इज द लॅप्लास करेक्शन फॉर द न्यूटन्स फॉर्म्युला. ठीक आहे. थँक्यू.